नमस्कार, मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर गावाकडे एवढी सुविधा चांगली असते की आपल्याला थंडी वाजायला लागली की आपण शेकायला सुरुवात करू शकतो, पण ग्रामीण आपलं शहरी भागामध्ये अशी कंडिशन नसते। तर चला आजचा ब्लॉग सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे सूर्यप्रकाश ही चांगला पडतोय आणि आपले जी जुने जे व्हिडिओ आहे ते आता नवीन पद्धतीने येणार आहे। तुम्हाला माहिती आहे आपण काही दिवसांपासून यूट्यूब चॅनलवर हे नाही आहे, पण आता आपण ठरवलेले काय की पैसे भेटो या ना भेटो, परंतु आपला एक छंद होता पहिल्यापासून व्हिडिओ टाकायचा। आपण आतापर्यंत जे व्हिडिओ टाकले ते आता 3 ते 4 वर्ष झाली। चॅनल तर मॉनिटाईज नाही आहे, परंतु अशा गोष्टीमुळे अरे बाप हे जाळ जास्त झाला, त्याच्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आपले व्हिडिओ आपल्याला साठवता येणार आहे। आपण आतापर्यंत शेती कशी केली आपले पद्धतीने आपल्याला आपले व्हिडिओ साठवता येणार आहे। यासाठी काही होत आपण आपलं यूट्यूब चॅनल पुढे करतोय आणि 2025 आता संपणार आहे आणि 2026 मध्ये काही संकल्पना घेऊया। पण पहिली संकल्पना ही आहे की काही लोक एड्याचं सोंग आणतात आणि पेढा खातात, काही इमोशनल होतात, इमोशनल झालं की आपण त्याला भावून जातो आणि भावून ना जाता मला तरी वाटतंय आजकाल आपण भावून न जाता प्रत्येक गोष्टीची रिसर्च केलं पाहिजे। जो रिसर्च करतो त्याला काहीतरी मिळतं, पण जो रिसर्च ना करता पुढे जातो तो एक तो फसतो, एक तो संपतो। अशीच एक घटना आपल्यासोबतही घडलेली आहे। एक जण भाऊक झाला, पदर पसरला, तिथे आपण त्याच्यामध्ये टाकलं, कारण भाऊक होऊन कोणाच्याही भावनेमध्ये हात घालू नका, कारण भाऊक झाला की आपण काही ना काही दान देऊन टाकतो। लोक इतके निर्लज्ज आहेत काय सांगा तुम्हाला, गरीबाकून कोणत्या पद्धतीने भाऊक होतात। अरे भाऊक व्हायचं तर चांगल्या पुढे भाऊक व्हा, पण एक शेतकऱ्यापुढे भाऊक होऊ नका, कारण एक शेतकऱ्याची समस्या एक शेतकऱ्यालाच माहिती आहे, एवढं निश्चित आहे। आणि ट्रायपोड जरा लांब आहे त्यामुळे आवाज तुम्हाला कमी येत असेल, म्हणून म्हणतो भाऊक झालेल्या व्यक्तीला कधीच मदत करू नका, कारण त्या मदतीची जाण जो ठेवू शकत नाही तो कोणाची जाण ठेवू शकत नाही, एवढं लक्षात असू द्या। असे भामटे लोक आपल्यापासून सावध राहावे। आणि आपण 2026 मध्ये पुन्हा स्टार्ट करतोय आपलं यूट्यूब, तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतीराज बाबा आणि आपलं ब्लॉगिंग डेली रूट आणि जाळपा कसा जास्त शिलकतोय धन्यवाद।